राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक 40 गावात संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार. 40 गाव. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगृह 40 गाव येथे सप्टेंबर 26 रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यावर भर देणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपदादा लांडगे आणि प्रदेश संघटक देविदास वाघ यांनी मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय बैठकीचा मुख्य उद्देश पक्ष संघटन अधिक बळकट करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक उमेदवार उभे करणे हा होता. बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे आणि सामान्यांसाठी संघर्ष करणे यावर सखोल चर्चा झाली. पक्षाचे विचार व धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून संघटनेची ताकद वाढवण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती. पक्ष संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्याही यावेळी करण्यात आल्या. रामराव शंकरराव देशमुख यांची 40गाव शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दाऊद शेख हुसेन यांची 40गाव तालुका अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नूतन शहर अध्यक्ष आणि अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्षांनी पक्षाचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि तालुक्यात संघटनात्मक मजबूती वाढवून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे आश्वासन दिले. मार्गदर्शनपर भाषणे. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपदादा लांडगे, प्रदेश संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर आणि 40गाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळेस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन